नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आता दोघे एकमेकांशी बोलत असतात आणि ऋषिकेश घडलेल्या प्रकरणामुळे खूपच डिस्टर्ब झालेलं असतं. जानकी आता ऋषिकेशला समजावून सांगत असते की मला अजून सुद्धा असंच वाटतंय की तुम्ही विचार करावा. आपण आईशी बोलून त्यांना आपण आपलं म्हणणं पटवून देऊयात. याच्यावरती आता ऋषिकेश चिडतो आणि ओरडत जानकीला म्हणत असतो की त्याची काहीही गरज नाहीये. जानकी अगं आपलं म्हणणं आपल्या विचाराची काडीची सुद्धा किंमत नाहीये त्या घरामध्ये. त्याच्यामुळे आता रणदिवेबाईशी बोलायचा हट्ट माझ्याशी करू नकोस आणि मी त्यांच्याशी बोलणार नाहीये. मुळात त्या घरातल्या कोणत्याच माणसाची मी बोलणार नाहीये. मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो, अगं जानकी, समोरच्याला जेवणाचं ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये असं म्हणतात ना, तसंच ना आपण सगळंच देऊन मोकळे झालो. आपण ना कधी त्यांच्याकडे हिशोब मागितला होता ना कुठल्याही गोष्टीचा अधिकार. आणि हे आपण एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला काय वागणूक मिळाली ही अशी. आता ऋषिकेशच्या या बोलण्यापुढे जानकी सुद्धा काहीच बोलत नाही. ती शांतपणे ऋषिकेशचं बोलणं त्याच्यानंतर आता ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी तू मला सांग, आपण त्या घरासाठी काही नाही केलं, आपण कुठे कमी पडलो? आपण कधी कोणाशी चुकीचं वागलो का? आपण कधी लबाडी केली का? पण मात्र रणदिवेबाईंना हे सांगून मोकळ्या झाल्या की मी सावत्र आहे आणि तू अनाथ. आता हे सगळं बोलल्यानंतर ऋषिकेशला खूप त्रास होतो. मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो, आणि हे सगळं घडवणारी ती ऐश्वर्याबाई फक्त शांतपणे उभी राहून तमाशा बघत होती. त्या सारंगच्या सुद्धा लक्षात नसेल आलं का की हा सगळा डाव ऐश्वर्याचाच होता म्हणून. सारंगचं सुद्धा सोड ग शरू, ती सुद्धा एका शब्दाने काहीच बोलली नाही. ऋषिकेश आता रडत म्हणत असतो, बदलले ग सगळे, मी सावत्र आहे हे कळल्यापासून ना सगळेच बदलले. प्रत्येकाच्या मनामध्ये एक अडी निर्माण झालीये आणि इतकं त्यांच्या नजरेमध्ये मी खुपायला लागलो होतो का? तर आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकी ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ऋषिकेश, तुम्ही जसा विचार करताय ना तसं काहीही नाहीये. तुम्हाला आता जे काय वाटतंय ना ते वाटणं खूप साहजिक आहे. पण मात्र एवढा स्वतःला त्रास नका करून घेऊ. आता ऋषिकेश म्हणू लागतो, अगं नाही जानकी, एखाद्या परक्या माणसाला आपलं करणं आणि आपलं करून त्याला परत सोडून देणं ना, हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. अगं जानकी, मला कुठे माहिती होतं की माझी सख्खी आई कोण आहे, सावत्र आई कोण आहे. पण मात्र मी तर कायम तिचीच पूजा केली आहे जिने मला सांभाळलंय, ज्यांना मी पहिल्यांदी आई म्हणालो आणि त्यांनी जसं म्हणावं की तुम्हाला आई म्हणू नको. आणि या गोष्टीचा विचार करता ऋषिकेश खूपच रडत असतो. जानकी सुद्धा ऋषिकेशला सावरण्याचा प्रयत्न करत असते. जानकी आता ऋषिकेशचे डोळे पुसते आणि त्याला शांत करत असते. त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला मिठी मारतो आणि तिला मिठीमध्ये घेऊन खूप रडत असतो. मग त्याच्यानंतर आता जानकी ऋषिकेशला समजावून सांगत असते, बाद झालं ऋषिकेश, आता आपल्याला स्ट्रॉंग व्हावंच लागणार आहे. त्याच्यानंतर आता ऋषिकेश व जानकी यांच्या दोघांचंही रडणं पाहता ओवी सुद्धा खूप रडायला लागते. तर मग ते सगळं पाहता जानकी लगेच ओवीला विचारायला येते की ओवी काय झालं. मग आता ओवी लगेच इकडे ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशचे डोळे पुसत म्हणते, अहो बाबा, रडू नका ना तुम्ही. माझे बाबा खरंच खूप स्ट्रॉंग आहेत आणि मी त्यांना रडताना नाही बघू शकत. त्याच्यानंतर ऋषिकेश आणि ओवी हे दोघी एकमेकांना मिठी मारतात. ओवीला आपल्या मिठीमध्ये घेतल्यानंतर ऋषिकेशला सुद्धा बरं वाटतं. जानकी आता त्यांच्या दोघांनाही सावरण्यासाठी येते आणि त्यांना म्हणते, बाद झालं आता तुमचं, किती रडणार आहात. आणि ओवी, काय ग, तुला सुद्धा नाही कळत का? बाबांना आपण शांत करत बसायचं की आणखी रडत बसायचं? तुझ्या डोळ्यात पाणी बघून ना बाबांना आणखी रडू येईल. तर मग आता ओवी सुद्धा शांत होते आणि ती ऋषिकेशला सुद्धा शांत करते. ऋषिकेश आता म्हणू लागतो, माझ्याकडे कोणी जरी नसलं ना तरी माझ्याकडे हे माझं कुटुंब आहे आणि माझं कुटुंब कायम माझ्या सोबत असेल, जे मला कधीच दुःखात नाही बघू शकत. आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकी ऋषिकेशला म्हणते, फक्त आम्हीच नाही तर अजून कोणीतरी आहे जे तुम्हाला कधीच दुःखात नाही बघू शकत. पण मात्र ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, नाही जानकी, असं आता कोणीही नाहीये. जानकीचं म्हणणं असतं की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, ते दोघे सुद्धा तुम्हाला दुःखात नाही बघू शकत. त्यानंतर आता इकडे रणदिवेंच्या घरी सुमित्रा शांतपणे घडलेला प्रकार आठवत बसलेली असते. तेवढ्यात लगेच आता दाराची बेल वाजते आणि सुमित्रा दार उघडण्यासाठी येते. तेवढ्यात लगेच समोर सौमित्रा आणि अवंतिका हे दोघेही आलेले असतात. तर माता सुमित्रा त्यांना आतमध्ये बोलवून घेते आणि सगळ्यांना आवाज देते. सौमित्रा आणि अवंतिका हे दोघेही आता सुमित्राच्या पाया पडतात. त्याच्यानंतर आता सौमित्रा आणि अवंतिका हे सगळ्यांची भेट घेतात. पण मात्र घडलेल्या प्रकरणामुळे सुमित्रा शांतच असते. ती आता काहीच बोलत नसते. त्याच्यानंतर सौमित्र सुमित्राला म्हणत असतो, बघा, आम्ही आता फायनली इथे आलेलो आहेत आणि म्हणत होती ना माझी तिसरी सून, बघ आता तुझी तिसरी सून.
त्याच्यानंतर इकडे शर्वरी सौमित्रला म्हणते, दादा आलाच आहे ना, आता लवकर जाऊ नकोसा. इकडे ऐश्वर्या सुद्धा आता त्यांच्याकडे खूपच रागारागाने पाहत असते, कारण ते दोघे असे घरी आले ते ऐश्वर्याला पटलेलं नसतं. त्याच्यानंतर सारंग म्हणत असतो, तो आता कुठेही जाणार नाही. याच्यावरती आता सौमित्र म्हणतो, कुठेच जाणार नाहीये, कारण जानकी वहिनीचा हातचा दिवाळीचा फराळ खायचा आहे ना. जानकीचं नाव घेतल्यानंतर सगळेच आता आश्चर्याने सौमित्रकडे पाहायला लागतात आणि शांत राहतात. तेवढ्यात लगेच आता अवंतिका बरोबर विचारते, पण मात्र वहिनी कुठे गेलीये? पण मात्र त्यांना कोणी काहीही सांगत नाही. तर मग सुमित्रा सांगते की तुम्ही प्रवासातनं आलाय ना, तर मग जाऊन थोडासा आराम करा. त्याच्यानंतर त्यांनी दोघांनी ओवीसाठी चॉकलेट्स आणलेले असतात. तर मग आता अवंतिका लगेच ओवीला आवाज देऊन बोलवून घेत असते. अवंतिकाचं म्हणणं असतं बहुतेक ती शाळेत गेली असेल. पण मात्र सौमित्र म्हणत असतो, अगं शाळेत काय वेळ बघ ना, एवढ्या वेळानं ते घरी येऊन आवरून बिवरून रेडी सुद्धा असेल. आणि आता सौमित्र सगळ्यांना विचारत असतो, काय झालं, तुमची लाडकी नात कुठे? त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहता लगेच अवंतिका विचारते की काही झालंय का? मेन म्हणजे दादा वहिनी कुठे आहेत आणि तुम्ही काहीच का बोलत नाहीये? मग आता ऐश्वर्या लगेच मध्येच बोलू लागते की काय झालंय तुमच्या सगळ्यांना? आपणच सगळ्यांनी पाप केल्यासारखं इतके काय घाबरताय? सांगा ना त्यांच्या सगळ्यांना. जानकी वहिनींना घराबाहेर काढलंय आणि ऋषिकेश दादा हे घर सोडून निघून गेले. आता हे ऐकल्यानंतर सौमित्र आणि अवंतिका यांच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. अवंतिका लगेच मोठ्याने ओरडत विचारते, म्हणजे घरामध्ये नेमकं चाललंय तरी काय? याच्यावरती लगेच ऐश्वर्या म्हणते, अगं अवंतिका हळू, एवढा आवाज चढवून बोलायची ना काहीही गरज नाहीये. आय विश की तुझा हा आवाज तेव्हा असायला हवा होता की जानकी वहिनींचा गुन्हा सिद्ध झाला. सौमित्र आता लगेच ऐश्वर्याला विचारतो की कसला गुन्हा केलाय? तर मग ऐश्वर्या लगेच सांगते की तुमच्या वडिलांना म्हणजेच की नानांना त्यांनी जीवा मारण्याचा प्रयत्न केला. आधी पायऱ्यांवरला खाली ढकललं आणि मग त्यांच्या खोलीमध्ये साप सोडला. ऐश्वर्या पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच आता सौमित्र लगेच ऐश्वर्यावरती ओरडतो. सौमित्र ऐश्वर्याकडे येतो आणि तिला म्हणू लागतो, हे बघ हे वाटेल ते बडबडू नकोस हा. तर मग आता सौमित्र असा ऐश्वर्यावरती ओरडलाय ते पाहता सारंग चिडतो आणि लगेच सौमित्राला म्हणतो की दादा बाद झालं. हे बघ तू उगाच ना माझ्या बायकोवरती ओरडून बोलू नकोस, कारण त्या जे बोलतायत ना ते सत्य आहे. सुमित्रा शांतच असते. तर आजी लगेच आता सुमित्राला म्हणते, अगं सुमित्रा मूग गुळून शांत काय बसलीस, सांग ना त्याला खरं काय झालंय ते. तर मग आता सुमित्रा लगेच बोलू लागते, हो म्हणजे जानकीनेच हे सगळं केल्यानंतर आता आपण तरी काय बोलणार? आता सौमित्र म्हणतो, आई अगं तू सुद्धा. याच्यावरती आता सुमित्रा म्हणू लागते, मी सगळ्यांना देखत नानांना विचारलं होतं की तुम्हाला जिन्यावरनं कोणी ढकलवून दिलं. तर त्यांनी सरळ सरळ जानकीकडे बोट दाखवलं आणि जानकीने हे सगळं तिला प्रॉपर्टीतला हिस्सा मिळाला नाही म्हणून केलं. याच्यावरती माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता. पण मात्र नाना तरी कशाला खोटे बोलतील? आणि जी बाई जिन्यावरनं ढकलते ती बाई त्यांच्या खोलीमध्ये साप सुद्धा सोडू शकते ना. पण मात्र सौमित्रेला जानकीवरती पूर्ण विश्वास असतो आणि सौमित्रेला हे बोलणं सुद्धा सहन होत नसतं. तर आता सौमित्र मोठ्याने ओरडत म्हणतो, अगं आई तू तरी भास कर. अगं जी गोष्ट मला ऐकवत सुद्धा नाहीये त्या गोष्टीवरती तू विश्वास ठेवलायस. आणि फक्त विश्वास नाही तर तू बोलून सुद्धा दाखवतीयस. आई अगं मी तुला ओळखतो. ही तुझी भाषा नाहीये तर ही या ऐश्वर्याची भाषा आहे. घराला फोडणारी आणि नात्यांना संशयाचे रंग फासणारी ही ऐश्वर्याच आहे. ऐश्वर्या लगेच शांतपणे सौमित्रला म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्ही ना जरा नीट बोला. अवंतिकाचं सुद्धा आईला म्हणणं असतं की आई बघा, या ऐश्वर्याने तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एवढं विष कालवलंय ना की तुम्ही आपल्या जानकीवरती सुद्धा संशय घेताय. सौमित्र आता सुमित्राकडे येतो आणि तिला म्हणू लागतो, ऋषिकेश दादावरती काय आरोप केलाय तू, ज्याने जानकी वहिनीची बाजू घेतली हा? की तो सावत्र मुलगा आहे हा? सुमित्रा म्हणत असते, अरे माझं ऐकून तरी घेशील ना. पण मात्र सौमित्र म्हणत असतो, यापुढे तुझं काहीही ऐकायचं नाहीये. या घरामध्ये तुझं प्रेमाने ऐकणारा जो होता ना तो फक्त ऋषिकेश दादा. नाना आणि तुझं भांडण झालं ना तर जाऊन नानांची समजूत काढणारा, तू जर आजारी पडली ना तेव्हा तुझ्यावरती पाण्यासारखा पैसा ओतणारा, घरात कायम तुझी बाजू उचलून धरणारा, तुझा एखादा जेवणाचा पदार्थ बिघडला तरी सुद्धा मिटक्या मारून जेवणारा तुझा ऋषिकेश. अगं आज तुझ्या हाकेला प्रामाणिकपणे ओ देणाऱ्यालाच तू लांब केलंस. तू ऋषिकेश दादाला सुद्धा घराबाहेर काढलंस. त्याच्यानंतर सौमित्र आता सारंगकडे येतो आणि त्याला म्हणू लागतो की सारंग तुझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तू 2 दिवस बेपत्ता होतास. तेव्हा दादा बघ तुला 2 दिवस शोधत होता. त्याने रे तुझ्यासाठी जीवाचं रान केलंय. तरी सुद्धा आईने त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत सारंग सापडत नाही ना तोपर्यंत तू सुद्धा या घरामध्ये येऊ नकोस. अरे 2 दिवस एकाच कपड्यावरती तुला शोधण्यासाठी तो मूर्खासारखा भटकत होता. सौमित्र आता सारंग आणि शर्वरीला म्हणू लागतो की तुम्हा दोघांनाही जेव्हा फटाकडे हवे होते तेव्हा तुम्ही रडत रडत दादाकडेच जायचात ना. दादा द्यायचा ना फटाके आणून. आणि आजी हो, तुला जेव्हा गोड खायचं असतं तेव्हा तू जायचीस ना ऋषिकेश दादाकडे. बघ ना लगेच घरामध्ये आईस्क्रीमचा पुडा यायचा. या घरामध्ये नानांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारा फक्त ऋषिकेश दादा आहे.
आता याच सगळ्याचं बक्षीस म्हणून ना देवाने त्याला साजेशी अशी बायको दिलीये, माझी जानकी वहिनी. तुम्हीच विचार करा ना, तिने या घरासाठी काय काय नाही केलंय. सौमित्र आता सुमित्राकडे येत म्हणतो, अगं आई, तुझा प्रत्येक भार उचललाय तिने. या घरातली शरूची कमी भरून काढली आणि शरूचं माहेर पण सुद्धा तितक्याच मायेने केलं तिने. जानकी वहिनीने आजीचे टोमणे हसत हसत झेलले, त्याच्यावरती एकही तक्रार केली नाही. आपल्यापैकी जर कोणाला ताप आला ना तर वहिनी पहाटेपर्यंत बसून असायची. विसरलात का सगळं? दादानी मला शिकावं म्हणून सगळ्या कामाचा भार स्वतःवरती घेतला आणि मला शिकून मोठं वकील केलं. तुमच्या सगळ्यांबरोबर भांडून आमच्या दोघांच्याही लग्नासाठी ते दोघी आले होते. आज मी आणि अवंतिका दोघी या घरामध्ये होत, फक्त दादा आणि वहिनीसाठी. दादा वहिनींनी सगळ्यांची मनं जपली, सगळ्यांचे लाड केले आणि तरी सुद्धा तुमच्या एकाला सुद्धा त्यांना थांबवावंसं नाही वाटलं. सारंग, अरे शरू, काय बोलतोय मी? याच्यावरती आता अवंतिका लगेच बोलते, सौमी, अरे तू काय बोलतोयस? या सगळ्यांनी मिळून त्यांना घराबाहेर काढलंय आणि तूच सांग हे काय थांबवणार त्यांना? त्याच्यानंतर सौमित्र सुमित्राला म्हणतो, बाकीच्यांचं जाऊ दे, पण या घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम आई तू त्यांच्यावर केलंय. अगं, त्यांनी तुझ्यासाठी, या घरासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकला आणि आज तूच त्यांना घराबाहेर काढलंस आणि काल परवा आलेल्या त्या बाईचं ऐकून तो इतक्या वर्षाचं नातं तोडलंस. सौमित्र सुद्धा सुमित्राला म्हणत असतो की आई, मी तुला कधीही माफ नाही करणार. अगं आई, परिस्थितीनुसार माणसं बदलतात. याच्यावरती आता सौमित्र सुद्धा सुमित्राला म्हणतो, हो आई, ते मला दिसतंयच ग. शर्वरी आता लगेच सौमित्राला सावरत म्हणते, अरे सौमित्र दादा, तू डोक्यामध्ये ना राग नको घालून घेऊ, आपण शांतपणे बसून बोलूयात ना. शर्वरी आता इकडे ऐश्वर्याला थोडंसं पाणी सांगत असते, पण मात्र आता सौमित्र लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की मला पाणी सुद्धा नकोय. सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो, चल अवंतिका, ज्या घरामध्ये दादा वहिनी नाही ना त्या घरामध्ये आपण सुद्धा नाही थांबायचं. आणि सौमित्र लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता अवंतिकाला घेऊन तिकडं निघून जातो. सगळेच आता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र ते दोघेही कोणाचंही ऐकत नाही आणि तिकडनं निघून जातात. इकडे ऐश्वर्याला तर खूपच हसू येत असतं, कारण ऐश्वर्याने एका दगडामध्ये 2 पक्षी मारलेले असतात. सौमित्र आता या गोष्टीमुळे स्वतःला खूप त्रास करून घेत असतो, कारण तिला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. तर अवंतिका लगेच आता सौमित्रला शांत करत म्हणते, अरे सौमी, काय करतोयस तू? का स्वतःला त्रास करून घेतोयस? सौमित्र आता म्हणू लागतो, अगं आई, असं करू शकते? इतके दिवस या घराला दादा वहिनीने बांधून ठेवलं. मेन म्हणजे सारंग आणि शरू यांच्या दोघांपैकी कोणीही त्यांना थांबवलं नाही. अगं, ओवी आहे त्यांच्या बरोबर. ते काय करत असतील, कुठे असतील, काहीच समजत नाहीये. आपलं चुकलं, आपण रात्रीच निघायला हवं होतं. जर मी तिथे असतो ना तर दादा वहिनींना कुठेच जाऊ दिलं नसतं. सौमित्र ऋषिकेशला फोन लावत असतो, पण मात्र ऋषिकेश फोन सुद्धा उचलत नसतो. तेवढ्यात लगेच त्यांच्या दोघांकडेही गुलाबदादा येतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही दोघे कधी आलात? गुलाबदादा अवंतिका आणि सौमित्रला सांगत असतो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आईंनी दादा आणि वहिनी यांच्या दोघांनाही घराबाहेर काढलंय. सौमित्र आता गुलाबला म्हणत असतो, गावामध्ये तुझ्या खूप ओळखी आहे ना, त्यांना फोन करून विचार ना की दादा वहिनींना कोणी पाहिलंय की नाही. मी पटकन त्यांना शोधून येतो. आणि सौमित्र तिकडनं जाऊ लागतो, पण मात्र गुलाब तेवढ्यात लगेच सौमित्रला थांबून घेतो आणि त्याला म्हणू लागतो की त्यांना शोधण्याची ना काहीही गरज नाहीये. ते दोघंही सुखरूप माझ्या घरी आहेत. आणि आता इकडे गुलाबदादा घडलेला सगळा प्रकार सौमित्र आणि अवंतिका यांच्या दोघांनाही सांगत असतो. इकडे आता सौमित्र लगेच अवंतिकाला घेऊन इकडे दादा वहिनीला परत आणण्यासाठी जातो. त्याच्यानंतर आता इकडे सगुणाने त्यांच्या दोघांसाठी पिठलं भाकरी केलेली असते. जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही जेवणासाठी बसलेले असताना सगुणा आता म्हणू लागते, पिठलं भाकरी केलीये, गोड मानून घ्या. याच्यावरती आता ऋषिकेश म्हणत असतो, अगं सगुणा, असं काय करतेस? सगळ्यात जगाने आमच्याकडे पाठ फिरवली, पण मात्र तू आणि गुलाबने आम्हाला सहारा दिला आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्ही तुम्हाला कधीच नाही विसरणार. त्याच्यानंतर जानकी म्हणते, आणि सगुणा, तू किती प्रेमाने स्वयंपाक केलास ग. अशा साध्या साध्या गोष्टी सुद्धा अशा प्रेमाने केल्या ना तरी त्या सुद्धा खूप स्पेशल वाटतात. त्याच्यानंतर ते तिघेही आता जेवणासाठी बसतात. आता इकडे जानकी ओवीला भरवू लागते. तेवढ्यात लगेच दाराशी सौमित्र आणि अवंतिका दोघी येतात. तर मग आता ओवी लगेच सौमित्रला पाहते आणि त्याला मोठ्याने आवाज देते. ऋषिकेश, जानकी सुद्धा त्यांच्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ऋषिकेश आणि सौमित्र एकमेकांशी बोलत असतात. तर ऋषिकेश सौमित्रला म्हणतो, ती ऐश्वर्या आपला घड तोडायला आली होती आणि याच्यावरती कोणीही विश्वास नाही ठेवला. याच्यावरती अवंतिका म्हणते की आईंचा विश्वास बसेल दादा. इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सुमित्राचे कान फुगवून देत म्हणत असते, काही झालं ना तरी जानकी वहिनी या घरामध्ये परत येता कामा नये, कारण आत्ताच्या घरी परत आल्यात ना तर ते हे जे काय घडलंय ना त्याचा सगळा बदला घेतील त्या.
इकडे दुसरीकडे जानकी म्हणत असते, आई कायम प्रेमाच्या सावलीत राहील आणि ऐश्वर्यासारख्या बाईचं काळं बेरं त्यांना नाही कळत. आता तुम्ही दोघांनी इथे नाही तर त्या घरी असणं जास्त महत्वाचं आहे. जानकी आणि ऋषिकेश दोघे त्यांना आता घरी काढून देतात आणि ते घरी येतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.